कोपरगाव शहरात भाजी मार्केट भरत आहे. नूतन नगरपालिका इमारती समोरील सार्वजनिक शौचालय जवळ नागरिकांचे आरोग्य यामुळे आले आहे धोक्यात। यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली शहरातील नागरिक घेत आहे या ठिकाणचा भाजीपाला। यांचे गांभीर्याने नगरपालिकेला व हाकेच्या अंतरावर असलेले तहसील कार्यालय यांना सर्वच या महत्त्वाच्या मुद्द्यावर दुर्लक्ष करत आहेत। शहरात रोज भरणारा भाजी मार्केट हा पंडित नेहरू भाजी मंडई येथे भरत असतो, परंतु वाढती शहरातील लोकसंख्या व उपनगरे यामुळे तो अपुरा पडत आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भाजी विक्री करण्यासाठी स्वतंत्र जागा असावी यासाठी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी वेळोवेळी आंदोलन केली। त्यांची दखल नगरपालिकेने घेऊन त्यांना जागा उपलब्ध करून दिली, परंतु तिथेही भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून व दादागिरी करून जागा बळकावली व शेतकऱ्यांना दूरच ठेवले। परंतु सध्याच्या भाजी मार्केट हा अगदी शौचालयाला खेटून असल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे। या परिसरामध्ये केवळ भाजी मार्केटच असावे, इतर व्यवसायाचे दुकान त्यामध्ये थाटात असल्यामुळे शहरातील नागरिक पुरले वैतागले आहेत। शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पर्यायी जागा उपलब्ध करावी व शौचालय जवळच भाजी मार्केट हलवावे यावर कोपरगाव नगरपालिकेने उचित कार्यवाही करून शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे याबाबत शहरातील महिला भगिनींनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली। नगरपालिका यावर काय कार्यवाही करते हे शहरातील नागरिक लक्ष ठेवून आहेत। बरोबर आहे, त्यांना पण अडचण आहे ना, आणि त्यांना ठराविक जागा नेमून दिली पाहिजे। चांगली जागा असं शौचालय वगैरे समोर नको आहे। खरं तर चांगली जागा द्यायला पाहिजे नगरपालिकेने। नगरपालिकेचं काम आहे पसरते, त्यांना पण म्हणजे प्रॉब्लेम येतो ना, आणि मग त्याच्यामुळे हे जे विक्रेते आहे त्यांना जागा मिळाल्यामुळे ते कोणत्याही ठिकाणी बसू शकतात। गाड्या फिरवून उपयोग नाही, नुसतं स्पीकर फिरवून सांगून उपयोग नाही, अंमलात आणायला पाहिजे ना। आम्हाला एकच आहे म्हणायचं, मार्केट योग्य ठिकाणी भरलं पाहिजे। सगळे एकत्र सगळं घाण सगळी गंदी त्याच्यातच आपण घेतो, तेच जाऊन खातो। आणि कसं आहे, काही पब्लिक धुवून खात नाही, काही नाश्ता नसते, काही खातात धुवून, पण मग काही गडबडीने शेतकऱ्याकडून माल जर घेतला तर गडबडीचा कसा शिजवला जातो आणि मग रोगाई कसं जाते। मग अडचण म्हणजे गोरगरिबांचे शेतात हाल होतात, बाकीचं काही नाही। आणि फक्त आमची एकच विनंती आहे की नगरपालिकेने यांना जे विक्रेते आहेत त्यांना योग्य त्या ठिकाणी जागा नेमून देणे आणि त्यांच्या पण आजूबाजूला परिसर हा स्वच्छ असला पाहिजे, तर पब्लिक लोक ते माल घेण्यासाठी येतात बॉस। 24 तास न्यूज कोपरगाव करिता कॅमेरामॅन अब्दुल्ला शेखसह रहीम खान पठाण, कोपरगाव। धन्यवाद।